Miscellaneous exercise number 3. Question first. Select the correct options from the given alternatives. Example 10. The numerical value of tan 20 degree into tan 80 degree into cot 50 degree is equal to. Now there are 4 options A, B, C, D. A is root 3, B 1 upon root 3, C 2 root 3 and D 1 upon 2 root 3. आता इथे आपल्याला ह्या सगळ्यांची व्हॅल्यू घ्यायची. tan 20 डिग्री, tan 80 डिग्री, cot 50 डिग्री आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला आन्सर काढायचंय, फाइंड आउट करायचंय. आता आपल्याला फक्त ह्या व्हॅल्यू स्पेशल अँगलच्या पार्ट असतात, म्हणजे tan 0 डिग्री, tan 30 डिग्री, tan 45 डिग्री, tan 60 डिग्री, तर ह्या व्हॅल्यू आपल्याला पार्ट नाही आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युले वापरून याचं आन्सर काढायचं आहे. आता इथे tan आहे, इथे tan आहे, इथे cot आहे. तर इथे आपण पहिल्यांदा cotचं tan करून घेऊ. Now use here formula cot theta equal to tan 90 degree minus theta. Now here cot 50 degree. Cot 50 degree means tan 90 degree minus 50 degree means tan 40 degree. 90 minus 50 40 equal to now tan 20 degree. First we take cot 50 degree means tan into tan 40 degree and then tan 80 degree. तर इथे आपण आधी cot 50 equal to tan 40 घेतलेले आणि नंतर ही टर्म लिहिली. cot 50 degree equal to tan 40 degree. Now tan means what? Tan theta means sin theta divided by cos theta. Now tan 20 degree means sin 20 degree divided by cos 20 degree into sin 40 degree means tan 40 degree means sin 40 degree divided by cos 40 degree and tan 80 degree means sin 80 degree divided by cos 80 degree. म्हणजेच sin 20 डिग्री इंटू sin 40 डिग्री इंटू sin 80 डिग्री हे सगळे टर्म्स न्यूमरेटरला आहेत आणि ह्यांच्यामध्ये इथे मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे आपण हे असं एकाच ह्याच्यात घेऊ शकतो. नंतर cos 20 डिग्री इंटू cos 40 डिग्री इंटू cos 80 डिग्री. आता आपल्याला सोपं जावं पुढे म्हणून आपण sin 40 पहिल्यांदा टर्म घेऊ, इथे cos 40 पहिल्यांदा घेऊ. फॉर कन्व्हिनियन्स वी टेक sin 40 डिग्री फर्स्ट, देन sin 20 डिग्री अँड देन sin 80 डिग्री डिवाइडेड बाय cos 40 डिग्री इंटू cos 20 डिग्री इंटू cos 80 डिग्री. Now multiply and divide by 2. Therefore 2 sin 40 degree into sin 20 degree into sin 80 degree. 2 sin 40 degree into sin 20 degree into sin 80 degree divided by 2 into cos 40 degree into cos 20 degree into cos 80 degree. तर इथे आपण अंशाला आणि छेदाला दोन्ही काय केले, गुणलेलं आहे, मल्टिप्लाय केलेलं आहे. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण 2 ने मल्टिप्लाय केले. जर आपण अंशाला 2 ने गुणलं तर छेदाला सुद्धा आपल्याला 2 ने गुणावं लागतं. आता इथे आपण sin 40 डिग्री अँड sin 20 डिग्री, 2 sin 40 डिग्री अँड sin 20 डिग्री ह्याचा आधी विचार करायचा आहे आपल्याला. 2 cos 40 डिग्री अँड cos 20 डिग्री. तर इथे आपल्याला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरायचा आहे. डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला आता इथे डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला मध्ये इथे मल्टिप्लिकेशन आहे आणि इथे फंक्शन मध्ये
मायनस आहे. इथे मल्टिप्लिकेशन आहे दोन फंक्शनमध्ये आणि इथे प्लस आहे. तर अशा फॉर्म्युल्याला आपण काय म्हणतो, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला. तर इथे 2 sin A sin B आपण हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर इथे आपण मगाशीच 40 डिग्री पहिल्यांदा का घेतलं, तर इथे आपल्याला A मायनस बी आणि A प्लस बी असं करावं लागणार आहे. म्हणून आपण आधी मोठी डिग्री आधी आतमध्ये घेतली, म्हणजे 40 डिग्री आपण पहिल्यांदा घेतली. मग हिअर A इक्वल टू 40 डिग्री अँड B इक्वल टू 20 डिग्री. आता इथे आपण फॉर्म्युला वापरू. नो कॉस A मायनस बी मायनस कॉस A प्लस बी इक्वल टू कॉस A minus B. Now A is here 40 degree. Means 40 degree minus 20 degree minus cos A plus B. Cos A plus B is 40 degree plus 20 degree. आणि याला मल्टिप्लाय कशाने करायचे, साइन 80 डिग्रीने. आता हे आपलं हे सगळं न्यूमरेटरचं हे सॉल्व्ह करून झाले फॉर्म्युला वापरून. आता डिनॉमिनेटर ह्याच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथे परत डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला हा वापरायचा आहे. कॉस ए आणि कॉस बी, 2 कॉस ए कॉस बी. मग कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. परत इथे 40 डिग्रीच आहे. ए इक्वल टू 40 डिग्री अँड बी इक्वल टू 20 डिग्री. कॉस ए प्लस बी मीन्स 40 डिग्री प्लस 20 डिग्री प्लस cos A minus B means 40 degree minus 20 degree into cos 80 degree into cos 80 degree. आता इथे मायनस करू, इथे ऍडिशन करू, इथे प्लस करू, इथे मायनस करून घेऊ. इक्वल टू इन ब्रॅकेट cos 40 degree minus 20 means 20 degree minus cos 40 degree plus 20 degree means 60 degree into sin 80 degree divided by cos 40 plus 20 60 cos 60 degree plus cos 40 minus 20 cos 20 degree into cos 80 डिग्री. इथे मल्टिप्लिकेशन आहे, इथे मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे साइन 80 डिग्रीने आपल्याला cos 20 डिग्रीला मल्टिप्लाय करायचंय, साइन 80 डिग्रीने आपल्याला cos 60 ला मल्टिप्लाय करायचंय. तसंच डिनॉमिनेटरला पण cos 80 नी cos 60 ला cos 80 डिग्रीने cos 20 डिग्रीला आणि मध्ये प्लसचं साइन येणार आहे. तर आता आपण हे सॉल्व्ह करू. साइन 80 डिग्री इंटू cos 20 डिग्री, साइन 80 डिग्री इंटू cos 20 डिग्री 20 डिग्री माइनस साइन 80 डिग्री इंटू cos 60 डिग्री डिवाइडेड बाय cos 80 into cos 60 cos 80 degree into cos 60 degree plus cos 80 degree into cos 20 degree. आता इथे आपल्याला कशा कशाच्या व्हॅल्यू माहिती आहेत. cos 60 चा आपल्याला पाठ असतो. cos 60 डिग्री इक्वल टू cos 60 डिग्री इक्वल टू 1/2 मीन्स हाफ, 1/2 म्हणजे अर्ध. cos 60 डिग्री इज हाफ. आता इथे आपण cos 60 इक्वल टू हाफ ठेवू आणि इथे सुद्धा cos 60 इक्वल टू हाफ घेऊ. मग साइन 80 डिग्री इंटू cos 20 डिग्री. आता इथे cos 60 इथे ही पहिल्यांदा आपण लिहून घेऊ, ही इथे घेऊ आपण, म्हणजे हाफ इंटू साइन 80 डिग्री. आता तसंच ही टर्म आहे, आपण ही पहिल्यांदा लिहून घेऊ आणि नंतर ही टर्म इकडे लिहू, म्हणजे cos 80 डिग्री इंटू cos 20 डिग्री. इथे प्लसचं साइन आहे, प्लस आहे, इथे पण प्लस आहे, इथे काही साइन नाही, ह्याचा अर्थ इथे प्लस आहे. प्लस आता cos 60 किती आहे, हाफ, मग हाफ इंटू cos 80 डिग्री. तर हे आपण असं का केलं, तर आपल्याला पुढे सॉल्व्ह करायला सोपं जावं म्हणून आपण ही टर्म आधी घेतली इथे आणि ते cos 60 ची व्हॅल्यू आणि नंतर cos 80. इथे सुद्धा ही cos 60 इकडे होतं, मल्टिप्लिकेशन होतं cos 80 डिग्री प्लस साइन 80 डिग्री प्लस cos 60 डिग्री. तर आपण आधी ही व्हॅल्यू लिहून घेतली आणि नंतर साइन 80 डिग्री. आता इथे आपण काय करू, दोन्ही न्यूमरेटरला मल्टिप्लाय करू, मग डिनॉमिनेटरला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल.
2 इंटू अंशाला आणि छेदाला आपण दोन्ही गुणलेले आहे. आता इथे दोन्ही आपण ह्याला मल्टिप्लाय केले आणि दोन्ही आपण ह्याला पण मल्टिप्लाय केले. ह्या टर्मला पण मल्टिप्लाय केले आणि ह्या टर्मला पण मल्टिप्लाय केले. तसंच डिनॉमिनेटरला पण 2 ने ह्याला मल्टिप्लाय केले आणि 2 ने ह्याला पण मल्टिप्लाय केलेलं आहे. मग इथे काय होणार आहे आता हे 2 कॅन्सल होतील. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2. आता इथे परत आपण कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला. दोन फंक्शन मध्ये इथे मल्टिप्लिकेशन आहे तर तिथे आपण आता डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरू. Now use here defactorization formula. 2 sin a cos b equal to sin a plus b plus sin a minus b and 2 cos a cos b equal to cos a plus b plus cos a minus b. तर इथे आपण हेच फॉर्म्युला का वापरले? तर इथे sin a here a equal to 80 degree and cos b means here cos 20 degree. तर साइन कॉस फंक्शन आहे इथे म्हणून आपण साइन ए कॉस बी घेतले. इथे दोन्हीकडे कॉस आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला घेतलेला आहे. तर हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये सगळे मिळतील. तर तुम्ही हे पाठ करा कारण पाठ केल्याशिवाय आपल्याला पटकन ते आठवत नाही कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचा ते. 2 sin a cos b means 2 sin 80 degree into cos 20 degree. Sin a plus b here a equal to now 80 degree and b equal to 20 degree. Now sin a plus b means 80 degree plus 20 degree equal to 100 degree. 80 plus 20 plus sin a minus b. Here a is 80 and b is 20. 80 minus 20, 80 degree minus 20 degree equal to 60 degree. sin 60 degree हे एका ब्रॅकेट मध्ये घ्यायचंय. नंतर मायनसचं चिन्ह लिहायचंय आणि मग sin 80 डिग्री आपण ह्याला ब्रॅकेट मध्ये घेतलेले आहे. आता हे सॉल्व करू. cos 80 इंटू cos 20 cos a cos b हा फॉर्म्युला वापरायचा आहे. cos a प्लस b प्लस cos a मायनस b. परत इथे a इक्वल टू 80 आहे आणि b इक्वल टू 20 डिग्री आहे. इक्वल टू cos 100 डिग्री प्लस cos 60 डिग्री. 80 minus 20 60 डिग्री प्लस इथे प्लस साइन आहे cos 80 डिग्री. आता ह्याच्यानंतर आपल्याला अजून काय करता येईल? तिथे साइन 100 मीन्स व्हॉट 180 मायनस 80 डिग्री. तर इथे आपल्याला अलाइड अँगल्स तयार करायचे आहेत. 100 डिग्री मीन्स 180 मायनस 80 डिग्री. साइन 100 डिग्री मीन्स 180 डिग्री मायनस 80 डिग्री प्लस साइन 60 डिग्री माइनस साइन 80 डिग्री डिवाइडेड बाय cos 100 डिग्री मीन्स cos 180 डिग्री माइनस 80 डिग्री. 180 वजा 80 बरोबर 100. नंतर रिमेनिंग हियर cos 60 डिग्री अँड प्लस cos 80 डिग्री. इथे ब्रॅकेट घातला नाही तरी चालत होता. आता 180 डिग्री मीन्स व्हॉट? 180 डिग्री मीन्स 2 पाय. सो इन्स्टेड ऑफ रायटिंग 180 वी राईट हियर 2 पाय. 2 पाय नाही ओनली पाय. 2 पाय मीन्स 360 डिग्री. पाय मायनस 80 अँड पाय मायनस 80 डिग्री. आता इथे दोन्हीसाठी आपल्याला काय वापरायचंय? अलाइड अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा फॉर साइन फंक्शन आणि कॉस फंक्शन. नाउ साइन n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस हियर n इक्वल टू 2. मग साइनचं साइनच राहणार आहे साइन थीटा वेन n इज अन इव्हन इंटिजर. मग देअरफॉर साइन पाय मायनस 80 डिग्री इक्वल टू प्लस मायनस साइन 80 डिग्री. आता इथे प्लस आहे का साइन मायनस आहे? ही साइन कशावर ठरायची? तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये बघायचा? आता हा पाय मायनस 180 मीन्स सेकंड क्वाड्रंट. अँगल आहे सेकंड क्वाड्रंटला अँड इन सेकंड क्वाड्रंट साइन इज
Sign means y coordinate, and all numbers on y axis are here positive. Therefore take here positive sign 80 degree. Sin 80 minus sin 80 0. Cos 80 minus cos 80 degree plus cos 80 equal to 0. Therefore sin 60 upon cos 60 means tan 60, and tan 60 is root 3. Therefore answer is option A, root 3.